नमस्कार मित्रांनो, शिवनेत्र अर्निंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक एअरटेल कंपनीबद्दल बोलूया. एअरटेल ही कंपनी मुख्यतः टेलिकॉम आणि इंटरनेट सेवा पुरवते. तिच्या खालील मुख्य सेवा आहेत: मोबाईल नेटवर्क, प्रीपेड, पोस्टपेड, 4G 5G इंटरनेट सेवा, ब्रॉडबँड, एअरटेल एक्स्ट्रीम फायबर, DTH, एअरटेल डिजिटल TV, एंटरप्राइजेस सोल्युशन, VPN क्लाउड, एअरटेल पेमेंट बँक, एअरटेल म्युझिक्स, थँक्स ॲप, एअरटेल ब्लँक प्लॅन्स अशा विविध प्रकारचे प्रोजेक्ट पुरवते. या कंपनीची स्थापना 1995 साली संस्थापक सुनील भारती मित्तल यांनी केली. भारतात पहिले मोबाईल कॉल भारती एअरटेलमुळे झाला होता. सुरुवातीला भारतीय टेल व्हेंचर्स या कंपनीचे नाव होते. आता ही कंपनी 18 देशांमध्ये सेवा पुरवत आहे. त्यातील आशिया आणि आफ्रिका मुख्य बाजारपेठ आहे. सेवा आणि ब्रँड्स. मोबाईल सर्व्हिस 5G सर्व्हिस 2022 पासून सुरुवात झाली. पॅन इंडिया 4G नेटवर्क, एअरटेल ब्लँक, मोबाईल प्लस, DTH प्लस, वायफाय बंडल्स देखील देते. ब्रॉडबँड सर्व्हिसमध्ये एक्स्ट्रीम फायबर्स 40 Mbps ते 1 GB/s पर्यंत स्पीड आहे. OTT प्लॅटफॉर्म प्लस फ्री राउटर्स पण. DTH मध्ये डिजिटल TV, एअरटेल डिजिटल TV प्लस 550 चॅनल्स, HD व स्मार्ट बॉक्स सेवा पण. एअरटेलमध्ये पेमेंट्स बँकमध्ये भारतातील पहिली पेमेंट बँक बनली. नो मिनिमम बॅलन्स, UPI, QR, AEPS सुविधा. भारत टेलिकॉम मार्केटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो. जिओनंतर सर्वात मोठे सबस्क्रायबर या कंपनीचे आहेत. ब्रॉडबँडमध्ये जिओ फायबरनंतर दुसरी कंपनी. मोबाईल सबस्क्रायबरमध्ये पण 37 करोड ग्राहक या कंपनीचे आहेत. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स काय सांगत आहेत ते पाहूया. या कंपनीचे मार्केट कॅप 11,30,269 करोड आहे. करंट प्राईस 1,884 आहे. स्टॉकचा P 49 आहे. ROC या कंपनीची 13.5% आहे, तर ROE 23.2%. अल्टिमेट झेड स्कोअर 4.27 आहे आणि या कंपनीकडे डेप्ट जास्त आहे. डेप्ट 1च्या आत पाहिजे तर या कंपनीकडे 1.88 आहे. रिझर्व पण या कंपनीकडे तसे चांगले आहे, 1,10,772 करोड. या कंपनीचा अर्निंग पर शेअर 58.8% म्हणजे रुपये. पित्रोस्की स्कोअर या कंपनीचा 5 आहे, थोडा ॲव्हरेज आहे. या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचे 6% आहे, तर 5 वर्षाचे 15%, 3 वर्षाचे 14%, तर ट्रेलिंग 12 मंथ 15% आहे. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ या कंपनीचे 10 वर्षाचे 18% आहे, 5 वर्षाचे 25%, तर 3 वर्षाचे 83% आहे आणि सध्याचे ट्रेलिंग 12 मंथचे 93% आहे. स्टॉकचा प्राईस CAGR पण 10 वर्षाचा 18%, 5 वर्षाचा 28%, तर 3 वर्षाचा 39% आणि 1 वर्षात 26% झाला आहे. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची 11%, 5 वर्षाची 16%, तर 3 वर्षाची 17% आणि लास्ट इयरमध्ये 23% झाला आहे. या कंपनीचे प्रमोटरकडे 51.26% हिस्सेदारी घेऊन बसले. FIIने 26.72% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे, तर DIIने 19.9%. पब्लिककडे फक्त 2.5%च्या आसपास होल्डिंग आहे आणि गव्हर्नमेंटने सध्या 0.12% स्टेक थोडासा होल्ड केलेला आहे. स्टॉकची पूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनर.com या वेबसाईटवर जाऊन किंवा त्यांचा ॲप घेऊन सर्च करून पूर्णतः इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि तुम्ही त्यात जे तुम्हाला इम्पॉर्टंट रेशिओ पाहिजे ते तुम्ही स्वतः इन्क्लूड करून लावू पण शकता. त्यामुळे तुम्हाला स्टॉक रिसर्च करताना लवकरात लवकर पूर्ण माहिती व पूर्ण इन्फॉर्मेशन प्लस त्यांचा डाटा मिळू शकतो. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 49% आहे. अर्निंग पर शेअर या कंपनीचा इन्क्रीज होत आहे. डेप्ट या कंपनीकडे जास्त आहे.
ROE इन्क्रीज होत आहे व ROC थोडी मीडियम आहे, कमी आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचा इन्क्रीज होत आहे. प्रमोटर या कंपनीत स्टेबल आहे. कॅश फ्लो फंड या कंपनीचा पॉझिटिव्ह दिसत आहे. बॅलन्स शीट फंड इन्क्रीज होत आहे आणि 10 वर्षाची सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ फंड स्टेबल आहे. चला तर आपण दुसऱ्या कंपनीबद्दल बोलूया. ही कंपनी आहे ONGC. ONGCची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी भारत सरकारने केली. स्वतंत्र भारताला स्वतःचं ऊर्जा स्तोत्र हवं होतं. केशवदेव मल्ल्याविया यांनी एक ऊर्जा धोरण आखलं आणि त्यातून ONGC जन्माला आली. सुरुवातीला डायरेक्टरेट म्हणून काम सुरू केलं आणि नंतर कॉर्पोरेशनमध्ये रूपांतर करून ONGCने भारतात 11 सेमेंटेटरी बेसिनमध्ये तेल शोधून काढले. व्यवसाय होता कच्चा तेल, ऑइल शोधणं आणि उत्पादन, नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस शोधणं आणि उत्पादन, रिफायनरीज यांना पुरवठा करणं, तसेच देश आणि परदेशात अन्वेषण, एक्सप्लोरेशन प्रकल्प. ONGC विदेश लिमिटेड 17 देशांमध्ये 32 प्रकल्प आहेत. ऑफशोअर आणि ऑनशोअर दोन्ही क्षेत्रात काम करते. ONGC हा निफ्टी 50 BSE सेन्सेक्सचा भाग आहे. सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते कारण स्ट्रॉंग डिव्हिडंड आणि गव्हर्नमेंट बॅकिंगसुद्धा आहे. व्हॅल्यू स्टॉक आहे, खालच्या पीवर उपलब्ध असतो. हाय क्रूड ऑइल प्राईस, जास्त फायदा. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओसाठी ही कंपनी योग्य मानली जाते. चला तर मग आपण ONGC कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप 2,97,888 करोड आहे. करंट प्राईस सध्याची 237 आहे. स्टॉकचा पी 8.20 आहे. ROC 12.4%, ROE 10% आहे. अल्टिमेट झेड स्कोअर 2 आहे. या कंपनीकडे डेप्ट 0.55% आहे. रिझर्व या कंपनीकडे 3,37,150 करोड आहे. अर्निंग पर शेअर ही 28 रुपये प्रति शेअर ही कंपनी कमवत आहे. इत्रोस्की स्कोअर या कंपनीचा चांगला आहे, तसा मीडियम आहे पण चांगला आहे, 4 आहे. कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 15% आहे, 5 वर्षाची 11% तर 3 वर्षाची पण 11% आणि ट्रेलिंग 12 मंथ 12%. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 7%, 5 वर्षाची 19% तर 3 वर्षाची -8% लागलेली आहे. ट्रेलिंग 12 मंथ्स -28%. स्टॉकचा प्राईस CAGR 10 वर्षाचा 3% तर 5 वर्षाचा 25% आहे, 3 वर्षाचा 20% तर 1 वर्षाचा -28% लागला आहे. रिटर्न ऑन इक्विटी 10 वर्षाची 13% आहे, 5 वर्षाची 14% तर 3 वर्षाची 14% आहे. लास्ट इयर 11% आहे. प्रमोटरने 58.89% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे, तर FIIने 7% हिस्सेदारी. DII या कंपनीने 19.85% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. पब्लिकने 3% तर गव्हर्नमेंटने 10.5% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. चला तर मग ONGC कंपनीच्या फायनल डिसिजन टेबलवर येऊया. या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 20% पाहिजे ते कमी आहे, 13% आहे. अर्निंग पर शेअर या कंपनीचा स्टेबल आहे. डेप्ट टू इक्विटी स्टेबल आहे. ROE या कंपनीचा मीडियम आहे आणि ROC पण या कंपनीचा मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचा स्टेबल आहे. प्रमोटर या कंपनीत स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा तसा चांगला आहे. बॅलन्स शीट पण या कंपनीची दरवर्षी इन्क्रीज होत आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ पण या कंपनीचा स्टेबल आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा डिसिजन स्वतः घेऊन इन्व्हेस्ट करायचा की नाही हा तुम्ही विचार करू शकता. याची आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर screener.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आणखी रेशो ॲड करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता.